सो हा आहे आपला प्रॉब्लेम नंबर 1, ज्याचं पुस्तकातला पेज नंबर आहे 24 नंबरच्या पेजवर हा प्रॉब्लेम आहे. जस्ट पहिल्यांदा बघा प्रॉब्लेम मी वाचतो. दया अँड कश्मा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ एक असेट. दोन पार्टनर आहेत, एकाचं नाव डी, एकाचं नाव के आहे. या दोघांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंगचा जो रेशो आहे तो इथं दिलेला आहे, तो आहे एका असेट. ठीक आहे, ते प्रॉफिट अँड लॉस कसं शेअर करतात, तर ते एका सेग मध्ये शेअर करतात, म्हणजे समसमान. फ्रॉम दी फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड दी ऍडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ऑन दॅट डेट. तर खाली जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, या ट्रायल बॅलन्स वरनं तुम्हाला ट्रेडिंग पीएल अकाउंट आणि बॅलन्स शीट रेग्युलर जे अकाउंट्स आपले आहेत ते इथं बनवायला सांगितलेले आहेत. पोस्टिंगच्या बाबतीमध्ये डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्स इथं दिलेत. पोस्टिंगच्या बाबतीमध्ये फार काही विशेष नाहीये. यामध्ये थोडासा इश्यू होऊ शकतो, तो आहे ऍडजस्टमेंटला, कारण ऍडजस्टमेंट थोड्याशा हे आहेत, काय म्हणतो आपण त्याला, कन्फ्युजिंग किंवा थोड्याशा ऍडव्हान्स आहे. ठीक आहे, तर काय हरकत नाही. रोहित, आवाज माझा येत असेल, बऱ्याच लोकांना येतोय. तर इथं ऍडजस्टमेंटला मी तुमच्यासाठी टिकमार्क करून ठेवली होती, तरी पण एकदा वाचून घेऊया. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक 40,000, याला टिकमार्क करण्याची गरज नाही, सोडून द्या. नंबर 2, दुसरी ऍडजस्टमेंट आहे डिप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी. बिल्डिंग अँड मशिनरी अमाऊंट दिले 5%, 3%. ठीक आहे, तर बिल्डिंग आणि मशिनरी बघा, इथं मशिनरी आहे, मी मशिनरीला टिकमार्क केलंय, आणि इथं बिल्डिंग आहे, इथं मी बिल्डिंगला पण टिकमार्क केलंय. तर या दोघांना डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे, त्याला आपण टिकमार्क केलेला आहे. नंबर 3, बिल रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ ₹3,000. बिल रिसिवेबल मध्ये डिसऑनर झालेले एक बिल आहे, सो मी बिल रिसिवेबलला इथं ऍडजस्टमेंटला टिकमार्क केलेले आहे. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण करतो डेटर्सवर, तर डेटर्सला सुद्धा इथे टिकमार्क केलेली आहे. 4 नंबर, गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर हर पर्सनल यूज विच इज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. दया नावाची पार्टनर आहे, तिनं पर्सनल यूज साठी ₹1,000 काहीतरी मटेरियल आपल्या फॅक्टरीमधून घेतलं, दुकानामधून घेतलं, तर याची नोंद केलेली नाहीये. म्हणजे पर्सनल यूज साठी जर काही घेतलं असेल मित्रांनो, तर त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो, बरोबर. तर हे ड्रॉइंगची ऍडजस्टमेंट आहे, याला काही टिकमार्क करावी लागत नाही, डायरेक्टली आपण ती करूया. 5 नंबर, राईट ऑफ 1,800 ऍज बॅड डेट्स अँड आरडीडी 5% ऑन डेटर्स. डेटर्सला रेग्युलरली बॅड डेट्स आणि आरडीडीची ऍडजस्टमेंट आहे, आपण ऑलरेडी डेटर्सला टिकमार्क केलेलं आहे. नेक्स्ट, लास्ट ऍडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन बुक्स ऑफ अकाउंट. 6,000चा माल विकला, पण त्याची नोंद मात्र पुस्तकामध्ये आपण केली नाही. बघा, 6,000चा माल विकला, पुस्तकात नोंद केली नाही. माल विकलाय म्हणल्यावर ही ऍडजस्टमेंट आपण सेल्सवर करतो, तर मी इथं सेल्सला टिकमार्क केलेली आहे. आणि दुसरा इफेक्ट त्याचा डेटर्सवर होतो, तर या डेटर्सला सुद्धा ऑलरेडी टिकमार्क आहे. तर या प्रॉब्लेम मध्ये एक गोष्ट आपल्याला अशी शिकायची की डेटर्सवर ज्या ऍडजस्टमेंट आहेत, त्या डेटर्सवर बऱ्याच ऍडजस्टमेंटचे पहिले आणि दुसरे इफेक्ट होते. तर डेटर्सची ऍडजस्टमेंट कशा पद्धतीनं करायची आहे, ही आपल्याला पॉइंट या पर्टिक्युलरली पहिल्या प्रॉब्लेम मधनं व्यवस्थित शिकायचं आहे. डेटर्सच्या ऍडजस्टमेंट जर शिकायच्या असतील आपल्याला, तर त्यासाठी हा जो पहिला प्रॉब्लेम आत्ताचा आहे तो बेस्ट प्रॉब्लेम आहे. यामध्ये सगळं कव्हर होतंय डेटर्सच्या रिलेटेड. तर डेटर्सची जी ऍडजस्टमेंट आहे त्याला बॅलन्स शीट मध्ये 9 ओळी जागा लागेल. ठीक आहे, त्याला 8 ते 9 ओळी जागा लागेल. ज्यांनी लिहिला असेल फाईन, काही इश्यू नाहीये. बसत असेल तर बघा, नसेल तर त्याला ऍडजस्ट करा, किंवा ज्यांनी प्रॉब्लेम सोडवलेला नाही त्या लोकांनी त्याला जागा, मी पुन्हा पण सांगेन की 9 ओळी जागा आपल्याला लागणार आहे डेटर्सला. यामध्ये मेजर ऍडजस्टमेंट तिथं आहेत. सो डेटर्सची ऍडजस्टमेंट आपल्याला व्यवस्थित शिकायची आहे या प्रॉब्लेम मध्ये. सो काही हरकत नाही. आय होप सगळ्यांनी फॉर्मॅट वगैरे आखलेले असतील, तर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करू शकतो. तर प्रॉब्लेमला सुरुवात करताना पोस्टिंग पहिल्यांदा बघूया. पोस्टिंग करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा डेबिट साईडचं पोस्टिंग करत जातो. सो डेबिट साईडच्या पोस्टिंग पासून तिथं सुरुवात करूया. ओके, येस. तर पहिला पॉईंट काय दिला बघा बाळांनो, इथं डेबिट बाजूला पहिला पॉईंट मित्रांनो दिलेला आहे स्टॉक. तारीख बघा 1/4/2018. तर तो हा ओपनिंग स्टॉक आहे आपला, बरोबर. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 65,000. ओपनिंग स्टॉक जो असतो तो आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर सगळ्यांनी इथे ट्रेडिंगच्या डेबिटला लिहा टू ओपनिंग स्टॉक.
65,000. सगळ्यांनी लिहा ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक 65,000. ओके, तर हा आहे ओपनिंग स्टॉक 65,000 जो आपण लिहिला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. ज्यांचं पोस्टिंग झालेलं आहे त्यांनी चेक करा आपलं पोस्टिंग बरोबर आहे का. दुसरा पॉइंट आहे बिल्स रिसिवेबल. अमाऊंट आहे 28,000. बिल रिसिवेबल म्हणजे मित्रांनो आपली आहे असेट. ठीक आहे, बिल रिसिवेबल म्हणजे आहे आपली असेट. तर बिल रिसिवेबल आपण लिहितो बॅलन्स शीटच्या असेटला. तर ती बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया. ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे त्याला लिहिताना आपल्याला इनरला लिहावं लागेल. बॅलन्स शीटच्या असेटला बिल्स रिसिवेबल 28,000. येस, तर बिल्स रिसिवेबल झाली इथं 28,000. बिल रिसिवेबल ही एक असेट आहे. याला आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिलेलं आहे. ऍडजस्टमेंट आहे म्हणून त्याची अमाऊंट आपण इनरला लिहिली आहे. नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे वेजेस अँड सॅलरीज. आता प्रॉब्लेम भरपूर आपले झाले त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कळते दोन वेगवेगळे ज्या ठिकाणी ज्याचं पोस्टिंग येतं तशा स्वरूपाचे पॉईंट एकत्र आले. नुसतं वेजेस आलं असतं तर ते आपण ट्रेडिंग अकाउंटला पोस्ट केलं असतं. नुसतं सॅलरीज आलं असतं तर ते आपण पीएल ला पोस्ट केलं असतं. इथं दोन्ही पॉईंट एकत्र आहेत. आता आपला नियम काय, ज्या वेळेला या पद्धतीनं दोन पॉईंट एकत्र आलेले असतात त्यावेळेला पहिला जो पॉईंट आहे तो बघा आणि त्याच्या पोस्टिंगला फॉलो करा. पहिला पॉईंट आहे वेजेस, त्यामुळे मला हे लिहावं लागेल ट्रेडिंगच्या डेबिट बाजूला वेजेस अँड सॅलरीज. अमाऊंट आहे 9,000. ते मी इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला याला लिहून घेतोय. ओपनिंग स्टॉक नंतर मित्रांनो एक 2 ओळी जागा सोडा आणि त्यानंतर लिहा टू वेजेस अँड सॅलरीज. टू वेजेस अँड सॅलरीज. अमाऊंट मित्रांनो दिले 9,000. ऍडजस्टमेंट वगैरे याला काही नाहीये तर हे आपण इथं आउटरला लिहूया 9,000 रुपये. ठीक आहे, हे झालं वेजेस आणि सॅलरीज तुमचं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 9,000 रुपये आउटरला लिहिलेली अमाऊंट आहे. सो नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. नेक्स्ट पॉइंट मित्रांनो दिलेला आहे डेटर्स. डेटर्स अमाऊंट आहे 1,32,500. डेटर्स ही आपली असेट आहे. याला लिहायचं आहे आपण बॅलन्स शीटच्या असेटला. बिल रिसिवेबलला एक ओळ जागा सोडा आणि त्यानंतर लिहा डेटर्स. डेटर्स अमाऊंट इनरला 1,32,500 रुपये. ठीक आहे, अमाऊंट आहे 1,32,500. मी मगाशी सांगितलं की 10 ओळी 9 ओळी जागा लागेल तर मी इथं 10 ओळी सोडतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, सो 10 ओळी जागा डेटर्सला लागेल. डेटर्सची ऍडजस्टमेंट यामध्ये अगदी शिकण्यासारखी आहे. या डेटर्सच्या संदर्भातल्या सगळ्या कॉन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर झाल्या तर डेटर्सच्या रिलेटेड कुठली पण ऍडजस्टमेंट येऊ दे, मग ती एक्झामला येऊ दे किंवा अन्य इतर वेळेला सोडवताना येऊ दे, आपल्याला ती 100% कॉन्फिडेंटली करता तिथं येईल. ठीक आहे, हे झालेलं आहे आपलं डेटर्स लिहिलेत बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो दिलेला बॅड डेट्स. बॅड डेट्सची अमाऊंट आहे 1,000. बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे किंवा ज्याला आपण तोटा म्हणतो. या पद्धतीचे जे लॉस असतात ते आपण पीएल ला रेकॉर्ड करतो पीएलच्या डेबिटला. तर याला पीएलच्या डेबिटला लिहायचं आहे टू बॅड डेट्स 1,000 रुपये. टू बॅड डेट्स 1,000 रुपये. टू बॅड डेट्स 1,000 रुपये पीएलच्या डेबिटला आपण याला लिहिलेला आहे. कुठला पॉईंट समजला नाही, कुठल्या पॉईंटचं पोस्टिंग का कुठं करतोय कळालं नाही तर जस्ट या वेळेलाच विचारत चला सो दॅट मी त्याला ते एक्सप्लेन तिथं आणि चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करीन. सो बॅड डेट झाले. बॅड डेट्स नंतर नेक्स्ट पॉईंट दिलाय मित्रांनो परचेस. परचेसची अमाऊंट आहे 1,48,000. तुम्हाला माहिती आहे परचेस आपण लिहितो ट्रेडिंगच्या डेबिटला. तर इथे ट्रेडिंगच्या डेबिटला लिहूया टू परचेस. इनरला लिहूया 1,48,000. इनरला लिहू 1,48,000. रिटर्न्स वगैरे याची शक्यता असते परचेसला. सो त्यासाठी परचेसची जी अमाऊंट आहे ती आपण इथं इनरला लिहिलेली आहे. ओके, सो हा पण पॉईंट इथं कव्हर झालेला आहे परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे मोटर कार.
मोटर कार ही आपली असेट आहे. ठीक आहे, तर याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहिलं पाहिजे. 68,000 याची अमाऊंट आहे. ऍडजस्टमेंट वगैरे याला नाही काही, तर डायरेक्टली आउटरला आपल्याला लिहायचे. डेटर्सला मी जेवढी जागा सांगितलेली आहे तेवढी सोडून त्यानंतर लिहा मोटर कार. अमाऊंट आउटरला आहे 68,000. अमाऊंट आउटरला आहे 68,000. ठीक आहे, अमाऊंट आउटरला आहे 68,000. सो मोटर कार लिहिल्या बॅलन्स शीटच्या असेटला. नेक्स्ट मोटर कार नंतर कोणता पॉइंट आहे बघा. मोटर कार नंतर तुम्हाला दिलंय मशिनरी. मशिनरी ही सुद्धा असेट आहे. असेट आपण लिहितो बॅलन्स शीटला. तर याच्या खालीच लगेच लिहा मशिनरी. त्याला डिप्रिसिएशनची एक ऍडजस्टमेंट आहे, मग ते इनरला लिहिलं पाहिजे आपल्याला. तर नेक्स्ट पॉइंट लिहा मशिनरी. नेक्स्ट पॉइंट लिहा मशिनरी. अमाऊंट आहे 1,14,800 रुपये. अमाऊंट आहे 1,14,800 रुपये. ओके, सो हे पण इथं बॅलन्स शीटला आपण लिहिलेलं आहे. मशिनरी 1,14,800. चलो, सो हा पण पॉइंट इथे कम्प्लीट झाला मशिनरीचा बॅलन्स शीटच्या असेटला लिहून. नेक्स्ट पॉइंट आहे ऑडिट फीज. बघा, ऑडिट या शब्दाचा अर्थ मी मागे एकदा तुम्हाला एक्सप्लेन केला होता. पुन्हा एकदा सांगतो. अकाउंटिंग जे आपण करतो, लेट्स से की हे आपण अकाउंटिंग केलं, आपण हे ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट, बॅलन्स शीट इथं बनवली. तर आता तुम्ही जो व्यक्ती हे अकाउंट बनवतो त्याला अकाउंटंट म्हणतात, बरोबर आहे. जो व्यक्ती अकाउंट लिहितो त्याला अकाउंटंट म्हणतात. सो अकाउंटंटनं केलेलं काम बरोबर आहे का चुकीचं आहे हे जो तपासणारा व्यक्ती असतो तो काय करेल की परत बाबा ठीक आहे हे तुम्ही बनवलं तर इथे येईल तो ट्रेडिंग अकाउंटला बघेल डेबिटला क्रेडिटला ज्या ज्या गोष्टींचं पोस्टिंग व्यवस्थित केलंय का, ऍडजस्टमेंट वगैरे व्यवस्थित केलात का, अशा पद्धतीने तो काय करेल की जसं आपले एक्झामचे क्वेश्चन पेपर तपासले जातात तर तो व्यक्ती इथं अकाउंट आपलं तपासेल वेदर सगळे रूल्स फॉलो केले आहेत का. आणि जर काय रूल्स फॉलो वगैरे केले नसतील तर तो काय त्याचे जे काही क्युरीज असतील तो त्या तिथे एका रिपोर्टमध्ये सादर करेल की बाबा ह्या गोष्टी इथं चुकलेल्या आहेत आणि या करेक्ट करायची तिथे गरज आहे. तर त्या व्यक्तीला मित्रांनो म्हणतात ऑडिटर. तर ऑडिटर काय करतो, झालेलं अकाउंटिंग आहे ते बरोबर आहे, नियमानुसार आहे का नाही हे तो चेक करत असतो. सो ऑडिट करणं हे एक ऑफिशियल काम आहे. हा ऑडिट फीज इथं पॉइंट आलाय. ऑडिट फी म्हणजे ऑडिटच्या फीज आपण दिल्या 1,200 म्हणजे तो आपल्यासाठी खर्च आहे. ऑब्विसली हे खर्च ऑफिसमधनं होतात. सो हे पीएलच्या डेबिटला आपल्याला लिहावे लागतील. टू ऑडिट फीज अमाऊंट आहे 1,200. टू ऑडिट फीज अमाऊंट आहे 1,200 रुपये. ओके, तर हे लिहिले आपण पीएलच्या डेबिटला. टू ऑडिट फीज अमाऊंट आहे 1,200 रुपये. ठीक आहे, ऑफिसमधनं होणारा खर्च आहे त्यामुळे त्याला आपण लिहिलेला आहे पीएल अकाउंटच्या डेबिट बाजूला. सो ऑडिट फीज नंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न अमाऊंट दिले 2,000. सेल्स रिटर्न तुम्हाला माहिती आहे आपण सेल्स मधनं वजा करतो, बरोबर. तर इथं पहिला लिहा ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स, त्याच्या खाली लिहा लेस रिटर्न्स. बाय सेल्स त्याच्या खाली लिहा लेस रिटर्न्स. अमाऊंट आहे 2,000. ओके, अमाऊंट आहे 2,000. तर इनरला अमाऊंट जस्ट लिहून ठेवा 2,000 रुपये. ज्या वेळेला आपल्याला सेल्सची अमाऊंट भेटेल त्यानंतर आपण त्याची वजाबाकी वगैरे करूया. सध्या जस्ट इनरला लिहून ठेवा सेल्स आणि सेल्सच्या खाली लेस रिटर्न्स अमाऊंट आहे 2,000. बघा सेल्स रिटर्न असं पण दिले किंवा मी तुम्हाला नियम सांगितलाय डेबिटला आलेले जे रिटर्न्स आहेत ते आपण सेल्स मधनं वजा करतो. तर या दोन्हीला फॉलो करून तुम्ही ते सेल्स मधनं तिथं वजा करू शकता. सो हे झालं सेल्स रिटर्न. नेक्स्ट पॉइंट आहे डिस्काउंट. डिस्काउंट बद्दल भरपूर वेळा आपण बोललोय. डेबिटला आलेला डिस्काउंट आपण पीएलच्या डेबिटला लिहितो. अमाऊंट आहे 2,300. तर हा पीएलच्या डेबिटला तुम्हाला लिहायचा आहे टू डिस्काउंट 2,300 रुपये. टू डिस्काउंट अमाऊंट आहे 2,300 रुपये लिहा पीएलच्या डेबिटला. येस, तर हा लिहिलेला आहे पीएलच्या डेबिटला टू डिस्काउंट अमाऊंट आहे 2,300 रुपये. ओके, सो हे पण कम्प्लीट झालं.
नेक्स्ट पॉईंट बघूया काय दिलाय. नेक्स्ट पॉईंट आहे यानंतर दिलेला बिल्डिंग. बिल्डिंग अमाऊंट आहे 75,000. बिल्डिंग मित्रांनो आपली असेट आहे, बरोबर. तर ही बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं आहे आपल्याला. मशिनरीला एक ओळ जागा सोडा, मशिनरीच्या एक ओळ जागा सोडा आणि त्यानंतर लिहा बिल्डिंग अमाऊंट आहे 75,000. ठीक आहे, बिल्डिंग अमाऊंट आहे 75,000. हे लिहिलेलं आहे आपण बॅलन्स शीटच्या असेटला. बिल्डिंग 75,000 इनरला लिहिले कारण त्याला डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट पॉईंट बघूया काय दिलाय. नेक्स्ट पॉईंट आहे कॅश ऍट बँक. कॅश जी बँकेमध्ये आपली शिल्लक आहे. असेट आहे आपली 12,000 रुपये. याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहा कॅश ऍट बँक 12,000. कॅश ऍट बँक 12,000 रुपये. ओके, तर हे लिहिलंय आपण बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऍट बँक 12,000 रुपये. नेक्स्ट पॉईंट बघूया यानंतर काय दिलाय. नेक्स्ट पॉईंट आहे 10% इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट आहे 20,000. ओके, आता इथं 10% याच्या व्याजाचा दर दिलाय. सो आपल्याला ते व्याज काढावं लागेल. सो याला एक हिडन ऍडजस्टमेंट आहे, ती आपण नंतर करावी लागेल. तर 20,000 रुपये 10% इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट असते, गुंतवणूक ही आपली असेट आहे. तर याला असेट बाजूलाच लिहा 10% इन्व्हेस्टमेंट. 10% इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 20,000 रुपये. अमाऊंट आहे 20,000 रुपये. ठीक आहे, तर हा पण पॉइंट आपला इथं कम्प्लीट झाला. 10% इन्व्हेस्टमेंट 20,000 रुपये. नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे मित्रांनो ऍडव्हर्टिजमेंट. कंसात लिहिले पेड फॉर 9 मंथ्स. 9 महिन्यासाठी ऍडव्हर्टिजमेंट आपण पे म्हणजे ते पे केलेले पैसे आहेत. तर हे याला पण एक ऍडजस्टमेंट आहे. कंसात काहीतरी इन्फॉर्मेशन दिली तर त्याला ऍडजस्टमेंट असते, तुम्हाला माहिती आहे. तर हे ऍडव्हर्टिजमेंटचे पैसे आहेत 9 महिन्याचे 4,500. तर याला ऍडव्हर्टिजमेंट हा खर्च होतो ऑफिसमधून, तर याला लिहावं लागेल पीएलच्या डेबिटला. तर इथं पीएलच्या डेबिटला लिहा टू ऍडव्हर्टिजमेंट. टू ऍडव्हर्टिजमेंट अमाऊंट आहे 4,500. इनरला लिहा त्याला काहीतरी ऍडजस्टमेंट तिथं आहे. ओके, इनरला लिहा त्याला काहीतरी ऍडजस्टमेंट तिथं आहे, म्हणून आपण त्याला इनरला लिहूया. ऍडजस्टमेंट थोडं जास्तच दिसतं त्या प्रॉब्लेम मध्ये, काही इश्यू नाही, बघू आपण. लास्ट पॉइंट इकडला डेबिट बाजूचा रॉयल्टी. रॉयल्टी म्हणजे एक प्रकारचा कर असतो जो उत्पादनाशी संबंधित आहे आणि उत्पादनासाठी जो द्यावा लागतो. ठीक आहे, तर हा जो खर्च आहे रॉयल्टीचा हा प्रोडक्शन पर्पज साठी होतो, म्हणजे फॅक्टरी मधनं होतो. आणि फॅक्टरी मधनं होतो म्हणजे त्याला लिहावं लागेल आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर याला रॉयल्टीजला लिहूया आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू रॉयल्टीज अमाऊंट आहे 3,000 रुपये. ठीक आहे, इथे लिहितो टू रॉयल्टीज अमाऊंट आहे 3,000 रुपये. सो मित्रांनो या पॉइंट बरोबर आपण जी डेबिट साइड होती ट्रायल बॅलन्सची, त्या डेबिट साइडचं पोस्टिंग केलेलं आहे. इच अँड एव्हरी पॉइंट तुम्हाला मी एकदम स्लोली एक्सप्लेन केलेला आहे. होपफुली सगळ्यांना समजलं असेल. जर कोणाला काही शंका असेल डेबिटमध्ये तर विचारा. जर कळाला असेल तर हो म्हणून सांगा, सो दॅट मी क्रेडिट साइडचं जे पोस्टिंग आहे ते तिथं सुरू करतो. सो तुमचं जे काही रिस्पॉन्स आहे तो जस्ट मला एकदा सांगा, कळालं आहे का नाही. यश, श्वेता, हर्षदा, साक्षी, गायत्री, अश्विनी, सानिका, अमृता, श्रुती, आदित्य, अनु, सानिया, सृष्टी, अथर्व, अनुजा. यस, तर ऑल ऑफ म्हणजे सगळे हो म्हणतात, काही इश्यू नाही मित्रांनो. ठीक आहे, काय हरकत नाही. समजलं असेल तुम्हाला, चांगली गोष्ट आहे. सो आपण जाऊया आता क्रेडिट बाजूचं पोस्टिंग बघूया. क्रेडिट बाजूला कुठले कुठले पॉईंट दिलेत, काय आहे. ठीक आहे, तर पहिला पॉईंट मित्रांनो दिलेला आहे क्रेडिटला, जो आहे जनरल रिझर्व्ह. तुम्हाला जनरल रिझर्व्ह मी एक्सप्लेन केलाय. आधीच्या वर्षांचं साठलेलं जे प्रॉफिट असतं किंवा साठवलेलं जे प्रॉफिट असतं त्याला आपण जनरल रिझर्व्ह म्हणतो. जनरल रिझर्व्ह मित्रांनो आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर हा जो जनरल रिझर्व्ह आहे 14,500 रुपयाचा,
तो तुम्हाला लिहायचा आहे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. ठीक आहे, हा इथं लिहा. एक काम करा, वरनं एक 4-5 ओळी लॅबिलिटी बाजूला रिकाम्या सोडा आणि त्यानंतर लिहा जनरल रिझर्व्ह. त्यानंतर लिहा जनरल रिझर्व्ह. अमाऊंट दिलेली आहे 14,500. अमाऊंट दिलेली आहे 14,500. ठीक आहे, तर हा झाला तुमचा जनरल रिझर्व्ह. अमाऊंट आहे 14,500. जनरल रिझर्व्ह हा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहिला जातो. एवढे याचं पोस्टिंग कायम लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट दिलाय कॅपिटल. 2 पार्टनर आहेत डी आणि के. पहिल्याचं कॅपिटल आहे 1,60,000, दुसऱ्याचं कॅपिटल आहे 1,20,000. ठीक आहे, तर हे कॅपिटल जे असतं ते आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला लिहितो. 2 पार्टनर्सची नावं लिहूया डी आणि के, आणि त्यांचं कॅपिटल इकडं क्रेडिटला बाय बॅलन्स बीडी अमाऊंट आहे 1,60,000 आणि दुसऱ्याची आहे अमाऊंट 1,20,000. ठीक आहे, तर दोघांचं कॅपिटल आपण लिहिलंय 1,60,000, 1,20,000. कॅपिटल कुठं लिहितो तर ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो. हे जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, इथनं पुढे तुम्हाला 5 टॉपिक मध्ये सेम बनवायचं आहे. सेम प्रत्येक टॉपिक मध्ये, म्हणजे लाईक पुढच्या 5 टॉपिक मध्ये प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सेम पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवायचं आहे. जे ड्रॉइंगचे रूल आहेत, जे बेसिक आपले रूल्स आहेत, ते आहेत तसे यामध्ये फॉलो होणार आहेत. याला आपल्याला कंटिन्युअली पुढे वापरायचं आहे. तर तुम्हाला याचा आत्ता समजलं की याचा पुढे नक्कीच चांगला फायदा तिथं होईल. सो हा कॅपिटलचा पॉईंट कंप्लीट झाला. त्यानंतर जो आहे नेक्स्ट पॉईंट आहे क्रेडिटर्स. अमाऊंट आहे 98,000. क्रेडिटर्स ही आपली आहे लॅबिलिटी, तर याला लॅबिलिटी बाजूला लिहूया. क्रेडिटर्स अमाऊंट आहे 98,000. येस, क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला अमाऊंट आहे 98,000. ओके, सो हा पण पॉईंट कंप्लीट झाला. नेक्स्ट पॉईंट बघूया यानंतर काय आहे. क्रेडिटर्स नंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे आरडीडी. बघा आरडीडी कोणत्या बाजूला आलाय मित्रांनो, तर आरडीडी आलाय इथं क्रेडिट बाजूला. बरोबर आहे, तर क्रेडिटला जो आरडीडी आलेला आहे तो आपण लिहितो पीएलच्या क्रेडिटला. ठीक आहे, क्रेडिटला जो आरडीडी आला आहे तो आपण लिहितो पीएलच्या क्रेडिटला. तर इथं लिहूया पीएलच्या क्रेडिटला बाय आरडीडी. याची अमाऊंट आहे मित्रांनो 1,800 रुपये. याची अमाऊंट आहे 1,800 रुपये. क्रेडिटला आलेला आरडीडी पीएलच्या क्रेडिटला लिहायचा. त्यानुसार आपण हा पीएलच्या क्रेडिटला लिहिलेला आहे बाय आरडीडी. अमाऊंट आहे 1,800. नेक्स्ट पॉईंट बघूया यानंतर काय आहे. नेक्स्ट पॉईंट आहे सेल्स. अमाऊंट दिले 2,85,500. सेल्स लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. ऑलरेडी लिहिलेले आहेत. जस्ट अमाऊंट लिहा 2,85,000. किती? येस, 2,85,500. यातनं वजाबाकी करायची होती रिटर्न्सची. 85 2 गेले 83 राहतील. बरोबर, 2,83,500. अथर्व, श्रुती, सृष्टी, गायत्री. बरोबर आहे बाळांनो उत्तर. यस, हे झाले 2,83,500. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिलेले आहेत सेल्स आणि त्यातनं रिटर्न्स जे आहेत ते इथं वजा केलेले आहेत. सो फायनल खाली इथं लिहिले. खालीच का लिहिले अजून, तर अजून याला एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून हे आपण इथं इनरलाच ठेवलेलं आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट पॉईंट आहे आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग हा शब्द दिसला की त्याला तुम्ही तुमची लॅबिलिटी समजा. तर आउटस्टँडिंग हा वेजेस ही लॅबिलिटी आहे 700 रुपये. याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहायचं आहे आपल्याला. तर इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा आउटस्टँडिंग वेजेस. अमाऊंट आहे 700 रुपये. आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट आहे 700 रुपये. चलो, तर हे आउटस्टँडिंग वेजेस झालं. नेक्स्ट पॉईंट बघूया काय दिलेलं आहे. नेक्स्ट आहे परचेस रिटर्न. ठीक आहे, परचेस रिटर्न किंवा क्रेडिटला आलेले रिटर्न आपण काय करतो, परचेस मधून वजा करतो. तर हे 4,000 रुपये आहेत परचेस रिटर्न. तर याला आपण परचेस मधून वजा करूया. याला खाली लिहा लेस रिटर्न्स 4,000.
48 मधनं 4 गेले, आउटरला लिहूया 1,44,000. ठीक आहे, 1,44,000. गायत्री, सृष्टी, सानिका, श्रुती बरोबर आहे. 1,44,000 येतील आउटरला. हे कम्प्लीट झालं. नेक्स्ट पॉइंट बघूया काय आहे. लास्ट पॉइंट दॅट इज डिस्काउंट. कुठं आलाय हा डिस्काउंट? तर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आलाय. तर हा 1,800 रुपयाचा डिस्काउंट आहे. क्रेडिटला आलेला डिस्काउंट आपण लिहितो पीएलच्या क्रेडिटला. तर हा इथं लिहा बाय डिस्काउंट 1,800 रुपये. बाय डिस्काउंट अमाऊंट आहे 1,800 रुपये. ठीक आहे, हे डिस्काउंट 1,800 रुपये. सो मित्रांनो, आपण क्रेडिट साईड जी होती ती सुद्धा इथं कम्प्लीट केलेली आहे. क्रेडिट साईडला कोणाला काही शंका असेल, कुठला पॉइंट समजला नसेल तर तो विचारा. जर असेल कळालं तर तसं सांगा, सो दॅट आपण पुढं प्रॉब्लेम कंटिन्यू आपला करूया. काय आहे तुमचं ते मला एकदा सांगा. यस हर्षदा, साक्षी, श्रुती, सानिका, अथर्व, सृष्टी, सानिया, आदित्य, सानिका, देन अश्विनी, अनुजा. ठीक आहे, ऑलमोस्ट सगळे हो म्हणतात, काही इश्यू नाहीये. चलो थँक्यू, काय हरकत नाही. आता एक काम करूया मित्रांनो आपण असं की आता लाईक आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे. वेळ कमी आहे म्हणजे थोडासा आहे. सो आता बेसिक ऍडजस्टमेंट आपण करून घेऊया आणि जे काय राहते ते उद्या कंटिन्यू करूया. जास्त काय ह्याच्यात लोड घ्यायला नको. ठीक आहे, तेजस, अमृता. सो ऍडजस्टमेंट, बेसिक ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या बघूया. पहिली ऍडजस्टमेंट आपण बघूया जी आहे क्लोजिंग स्टॉकची. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे तुम्हाला माहिती आहे 2 इफेक्ट येतात. क्लोजिंग स्टॉक 40,000 रुपये दिलेला आहे. तर क्लोजिंग स्टॉक जो आहे याला आपण काय करतो, पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो बाय क्लोजिंग स्टॉक, अमाऊंट आहे 40,000. तर हा इथं एक 2 ओळी जागा सोडा आणि नंतर लिहा, थोडा खालीच लिहा बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 40,000. बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 40,000. हा झाला पॉईंट नंबर 1 या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला. दुसरा आपण करतो बॅलन्स शीटच्या असेटला. ठीक आहे, तर हे इन्व्हेस्टमेंटला एक ओळ जागा सोडा आणि त्यानंतर लिहा क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटच्या असेटला. बाळांनो, अमाऊंट आहे 40,000. ओके, अमाऊंट आहे 40,000. हे आपण लिहिलेलं आहे. 2 इफेक्ट त्याचे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिला, बॅलन्स शीटच्या असेटला दुसरा इफेक्ट. ठीक आहे, सो ही ऍडजस्टमेंट नंबर 1 आपली बेसिक वाली कंप्लीट झाली. नंबर 2 बघूया. दुसरी ऍडजस्टमेंट आहे बिल्डिंग आणि मशिनरीवर डिप्रिसिएशन आहे 5% आणि 3%. बिल्डिंगला आहे 5%. ठीक आहे, बिल्डिंगला आहे 5%. तर हे बिल्डिंगचं जे डिप्रिसिएशन आहे ते इथं वजा करूया. इथं बिल्डिंगच्या खाली लिहा लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 5%. लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 5%. 75,000च्या 10% मित्रांनो येतील 7,500. 7,500च्या निम्मे मग किती येतात बघा. 7,500च्या निम्मे, 7,000च्या निम्मे येतील 3,500. 500च्या निम्मे 250, म्हणजे 3,750 रुपये येतात का बघा. 3,750 येतात का बघा इथं. हे झालं डिप्रिसिएशन तुमचं. ओके, गायत्री, अनु, सानिका, सृष्टी, श्रुती, साक्षी उत्तर बरोबर आहेत बाळांनो. वजाबाकी करा या डिप्रिसिएशनची. 75 मधनं 3 गेले, 72 मधनं 750 गेले, 71,250 रुपये आउटरला राहतात का बघा. यस हर्षदा, अनु, आदित्य बरोबर आहे मित्रांनो. 71,250 रुपये राहतील आउटरला. तर हे झालं डिप्रिसिएशनचं पहिला पॉइंट. सृष्टी बरोबर आहे, सानिका बरोबर आहे, साक्षी दुसरं उत्तर पण बरोबर आहे. चलो ठीक आहे, हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट पण बघा जरा. मशिनरी जी आहे या मशिनरीला डिप्रिसिएशन त्यांनी सांगितलंय 3%. ठीक आहे, मशिनरी आहे, मशिनरीला डिप्रिसिएशन 3%. तर मशिनरीच्या खाली मी लिहितो लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 3%. तर 1,14,800च्या 3% तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. 00ला हे 00 गेले, 8 त्रिक 24 4, हातच्या आले 2, 4 त्रिकोण 12 आणि 2 14 हातच्या आला 1, 3 1 3 आणि 1 4, 3 1 3, 3,444 येतात का. अथर्व, गायत्री, हर्षदा, श्रुती, साक्षी, अनु ऑलमोस्ट सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत बाळांनो. सगळ्यांची उत्तर. गायत्री वजाबाकी करूया. ओके, सो 3,444 रुपये इथं मी लिहितो.
10 4 गेले 6, 5 आणि 5 10, 5 आणि 3 8, 1 4, 1,11,356. यस. अनु, हर्षदा, साक्षी, गायत्री बरोबर आहे. 1,11,356 वजाबाकी करून आउटरला येतील. ठीक आहे. प्रॅक्टिस पाहिजे कॅल्क्युलेशन करण्याचं, तर आपल्याला व्यवस्थित ती कॅल्क्युलेशन तिथं जमतील. चलो. सो हा झाला डिप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट मशिनरी आणि बिल्डिंगवर. डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट आपण करतो पीएलच्या डेबिटला. तर पीएलच्या डेबिटला सगळ्यांनी लिहा. पीएलच्या डेबिटला सगळ्यांनी लिहा टू डिप्रिसिएशन, ज्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे बिल्डिंग, दुसरी आहे मशिनरी. ठीक आहे. बिल्डिंग आणि मशिनरी. बिल्डिंग वर किती होतं, तर बिल्डिंग 3,750 आणि 3,444. 3,750, 3,444. 4 9 7 आणि 4 11, 1 7 7,194 रुपये येतात का? गायत्री 6 कुठले ग? श्रुती, अमृता, साक्षी, सानिका उत्तर बरोबर आहेत मित्रांनो. सृष्टी बरोबर आहे. तर हा झाला डिप्रिसिएशनचा बाळांनो दुसरा इफेक्ट, जो आपण केलेला आहे पीएलच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन म्हणून. अश्विनी उत्तर बरोबर आहे. चलो. सो गाइज, डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट, रेग्युलर ऍडजस्टमेंट ही सुद्धा आपण कव्हर अप केलेली आहे. देन काय करूया, ठीक आहे. ही एक बघा, बिल रिसेबल इन्क्लुडेड डिसऑनर ऑफ बिल 3,000. बिल रिसेबल पैकी 3,000चं बिल डिसऑनर झालं. ठीक आहे. ही ऍडजस्टमेंट बघा. याला काय करायचं पहिल्यांदा, तर याला बिल रिसेबल मधनं लेस करायचं. याचा पहिला इफेक्ट काय करायचा, तर बिल रिसेबल मधनं याला लेस करायचं. याच्या खाली सगळ्यांनी लिहा लेस डिसऑनर्ड. कितीचं डिसऑनर्ड झालं, 3,000चं. तर ते 3,000 यातनं वजा करायचे. 28 मधनं 3 गेले तर आउटरला राहतील 25,000. बरोबर. हा झाला बिल रिसेबलचा पहिला इफेक्ट डिसऑनर झाल्याचा. हा झाला याचा पहिला इफेक्ट मित्रांनो. आणि सेकंड, याला तुम्हाला डेटर्स मध्ये ऍड करायचं आहे. ऍड, याला लिहा ऍड BR, ऍड BR डिसऑनर्ड. ऍड BR डिसऑनर्ड अमाऊंट आहे 3,000. याला इथंच लिहा 32 आणि 3 35. तर 1,35,500 रुपये इनरलाच लिहा, अजून डेटर्सला ऍडजस्टमेंट आहेत म्हणून. ठीक आहे. हे जे बिल रिसेबलची जी ऍडजस्टमेंट आहे, बिल रिसेबल डिसऑनर झाल्याची, यामध्ये पहिला इफेक्ट काय करायचा, तर तुम्हाला ते BR मधून वजा करायचं आहे. नंबर 1, याला तुम्हाला BR मधून वजा करायचं आहे नंबर 1. आणि नंबर 2, याला तुम्हाला डेटर्स मध्ये ऍड करायचं आहे. आता डेटर्स मध्ये ऍड केल्यानंतर जो बॅलन्स राहतो तो मी इनरलाच लिहिलाय का, तर अजून डेटर्सला पुढे ऍडजस्टमेंट आहेत म्हणून. ठीक आहे मित्रांनो. तर आता मित्रांनो यात काय झालंय, 3 ऍडजस्टमेंट झाल्या, या खालच्या 3 आणि वरच्या 2, 5 ऍडजस्टमेंट अजून राहिल्या त्या डेटर्सची वगैरे आहे. तर आपण काय करू, उद्या एक 10-15 मिनिटाचा छोटासा सेशन घेऊ सकाळी किंवा संध्याकाळी, आणि राहिलेला जो प्रॉब्लेम आहे तो तिथं कव्हर अप करूया. आत्ता उगाच सगळं जास्त काय हे करायला नको, एवढा वेळ पण आपल्याकडे राहणार नाही. ठीक आहे. सो हा जो राहिलेला भाग आहे ह्याचा नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. सो ऍडजस्टमेंट नंबर 3 झाली. ऍडजस्टमेंट नंबर 4 बघा. ऍडजस्टमेंट नंबर 4 काय आहे, वाचतोय मी. गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. आपली एक पार्टनर आहे जिचं नाव आहे दया. ठीक आहे. तिनं आपल्या दुकानामधील माल घेतला, कशासाठी घेतला, तर तो पर्सनल यूज साठी घेतला. परंतु पर्सनल यूज साठी जर पार्टनरनी माल घेतला असेल, ठीक आहे, पर्सनल यूज साठी जर पार्टनरनी माल दुकानातील घेतला असेल, तर अकाउंटिंग मध्ये आपण त्याला ड्रॉइंग म्हणतो. हा झाला पॉईंट नंबर 1. आता त्या पार्टनरनी दुकानातून माल घेतला, याचे आपल्याला 2 इफेक्ट करायचे. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट करतो. ठीक आहे. तर पहिली गोष्ट, माल दुकानातून त्या पार्टनरनी घेतलाय, म्हणजे आपल्याकडनं तर तो माल गेला व्यवसायातून. ठीक आहे. तर मी एक वाक्य कायम तुम्हाला सांगतो की कोणत्याही कारणामुळं
फॅक्टरीमधून जर माल गेला असेल, बघा कोणत्याही कारणामुळं फॅक्टरीतून जर माल गेला असेल तर त्याची पहिली नोंद आपण करतो बाळांनो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर इथे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला या सेल्सला खाली एक ओळ जागा सोडतोय मी आणि देन त्यानंतर लिहितोय बाय गुड्स. ज्यांनी लिहिलेलं नाही त्यांनी माझ्यासोबत लिहा, बाय गुड्स टेकन बाय दया. ओके, दया म्हणजे पार्टनरचं नाव आहे. किती रुपयाचा तिनं माल घेतला, तर तिनं माल घेतला मित्रांनो 1000 रुपयाचा. तर आउटरला इथं अमाऊंट लिहूया 1000 रुपये. आउटरला इथं अमाऊंट आहे 1000 रुपये. ठीक आहे, सो हा झाला याचा पहिला इफेक्ट. ठीक आहे, पार्टनरनी माल घेतला, हा त्याचा झाला पहिला इफेक्ट. मी मगाशी सांगितलं पार्टनरनी माल दुकानातून घेतला याचा अर्थ तो झालाय ते आहे त्याचं ड्रॉइंग. ओके, आणि ड्रॉइंग जे असतं ते ड्रॉइंग आपण लिहितो कुठं, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहितो. तर इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहा 2 ड्रॉइंग्स. दयाच्या कॉलम मध्ये दयाचे ड्रॉइंग आहेत ते, तर तिची अमाऊंट आहे इथं 1000 रुपये. ठीक आहे, दयाचे हे ड्रॉइंग आहेत तर तिची अमाऊंट आहे 1000 रुपये. तर ही ऍडजस्टमेंट मित्रांनो या पद्धतीने आपण कव्हर केलेली आहे. काय इफेक्ट केले याचे बघा, तर पहिला इफेक्ट केला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स टेकन बाय दया 1000 रुपये, नंबर 1. आणि नंबर 2 दुसरा इफेक्ट याचा आपण केलेला आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला 2 ड्रॉइंग्स अमाऊंट आहे 1000 रुपये. ठीक आहे, 2 ड्रॉइंग्स अमाऊंट आहे याची 1000 रुपये. तर ही 3 नंबरची 4 नंबरची जी काय ऍडजस्टमेंट आहे ती इथं आपण कंप्लीट केलेली आहे. नंबर जो आहे पुढच्या ऍडजस्टमेंटकडे 5 नंबर सिंपल ऍडजस्टमेंट आहे, दरवेळा जी करतो तशा पद्धतीनंच. पहिला काय सांगितलं बघा, राईट ऑफ 1800 ऍज बॅड डेट्स. 1800 रुपये बॅड डेट्सचे वजा करा अँड मेंटेन आरडीडी 5% ऑन सन्ड्री डेटर्स. पहिली गोष्ट डेटर्स मधनं 1800 रुपये बॅड डेट्स जे आहेत ते तिथं वजा करा. हा झाला याचा पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट काय करा, तर आरडीडी मेंटेन करा 5% डेटर्सवर. तर या दोन्ही ऍडजस्टमेंट डेटर्सवर आपण करतो बॅड डेट्स आरडीडीची. तर पहिल्यांदा आपण करूया बॅड डेट्सची. ठीक आहे, पहिल्यांदा आपण ऍडजस्टमेंट करूया बॅड डेट्सची. बॅड डेट्स डेटर्स मधनं वजा करतो. तर हे डेटर्स आहेत त्यातनं बीआर वगैरे तुम्ही हे ऍड केले. त्याच्या खाली तुम्हाला लिहायचा आहे पहिला इफेक्ट त्याचा लेस सगळ्यांनी लिहा माझ्यासोबत, लेस बॅड डेट्स. किती बॅड डेट्स आहेत, तर 1800 रुपये आहेत. ठीक आहे, तर इथं लिहूया 1800 रुपये बॅड डेट्स. ओके, वजाबाकी करा 1800 1,35,500 मधून 1800 गेले. ठीक आहे, तर हे 00 8 आणि 7 15 2 आणि 3 5 इथं होतील 3, इथं राहतील 1. तर एवढं उत्तर राहतं का बघा, बरोबर आहे का माझं? इन केस चुकलं असेल तर मला सांगा. माझी वजाबाकी राहते 1,33,700 रुपये. अनु बरोबर आहे, सृष्टी बरोबर आहे. हा झाला या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट. ठीक आहे, डेटर्स मधनं बॅड डेट्स तुम्ही वजा केले, हा या ऍडजस्टमेंटचा झाला पहिला इफेक्ट. चलो, याचा दुसरा इफेक्ट, बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे, तोटा. याला आपण रेकॉर्ड करतो पीएलच्या डेबिटला. ठीक आहे, तर याला पीएलच्या डेबिटला लिहा 2 बॅड डेट्स. 2 बॅड डेट्स, अमाऊंट आहे बॅड डेट्सची 1800 रुपये. 2 बॅड डेट्स 1800 रुपये. हर्षदा उत्तर बरोबर आहे. 2 बॅड डेट्स अमाऊंट आहे 1800 रुपये. ठीक आहे मित्रांनो, तर बघा पहिला इफेक्ट काय केला, डेटर्स मधनं बॅड डेट्स वजा केले. आणि दुसरा इफेक्ट काय केला, तर त्याला आपण रेकॉर्ड केलं पीएलच्या डेबिटला. त्याला आपण लिहिलंय पीएल अकाउंटच्या डेबिट बाजूला बुडलेले पैसे म्हणजे तोटा, लॉस म्हणून पीएलच्या डेबिटला. तर ही बॅड डेट्सची जी ऍडजस्टमेंट आहे ती इथं आपली कंप्लीट झाली आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूया. पुढच्या यात काय सांगितलंय, अँड मेंटेन 5% आरडीडी ऑन डेटर्स. डेटर्स जे आहे त्या डेटर्सवर 5% आरडीडी त्यांनी तिथं तुम्हाला बनवायला सांगितलेलं आहे. तर हा बनवूया आरडीडी. तर याला लिहा इथं खाली लेस आरडीडी @5%. आता सगळ्यांनी या 1,33,700च्या 5% काढा. ठीक आहे, तर 5% जर तुम्हाला याच्या पाहिजे असतील 5%, तर पहिलं 1 शून्य कमी करा म्हणजे हे मिळाले तुम्हाला 13,370 10%. याला जस्ट 2 न तुम्ही डिवाइड केलं, याला 2 न भागलं तर तुम्हाला 5% मिळतील. मी इथं करतो बे एके बे, बे सख 12 आणि 1 13. पुन्हा एकदा बे सख 12 आणि 1 13, एक राहिले बे 8 16 आणि 1 17 आणि बे 5 10. तर 6,685 रुपये माझं उत्तर येते. गायत्री, अमृता, सानिका, सृष्टी, हर्षदा,
अनु, सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. तर एवढा ऑलरेडी मित्रांनो तिथे येतोय. ठीक आहे, 6,685 रुपये. सिम्पल कॅल्क्युलेशन आहेत. कॅल्क्युलेशन करायला 20-30 सेकंदाच्या पेक्षा जास्त वेळ लागत नाही. तुमच्या समोर मी इथं तुम्हाला करून दाखवतोय. करून दाखवण्यामागे कारण हे आहे की तुम्हाला ते किती सोपं आहे हे कळावं. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना हे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येते. ठीक आहे, सो हे मी काय शिकवायची तुम्हाला गरज नाहीये. 6,685 हा झाला. ऑलरेडी वजा करूया. एक सेकंड, ह्याला आणि काय ऍडजस्टमेंट आहेत का? सोल्ड, एक सेकंड मित्रांनो. गुड्स ऑफ रुपीज 6,000 सोल्ड, नो एंट्री मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. आणि ही पहिल्यांदा केली असणार. ठीक आहे, एक सेकंड जस्ट बघा. एक सेकंड, मिस्टेक एक झाली आपली. ती ऍडजस्टमेंट पहिला करायला पाहिजे. हे जे आपण केलं ना बॅड डेट्स आणि आरडीडी, ठीक आहे, तर हे ऍक्च्युली बरोबर आहे. ह्याच्यात काही चुकीचं वगैरे असं काही नाहीये. बट बेसिकली काय करतात की ज्या प्रॉब्लेम मध्ये डेटसवर या पद्धतीने ऍडजस्टमेंट येतात ना, म्हणजे ही ऍडजस्टमेंट आहे आता, ही बॅड डेट्स आरडीडी ही एक डेटसवर आहे. परत ही जी एक ऍडजस्टमेंट आहे ही पण एक डेटसवर आहे. आणि देन ही जी एक ऍडजस्टमेंट बिल रिसेबलची केली 3, तर ह्याच्या 3 ऍडजस्टमेंट आहेत. या 3 ऍडजस्टमेंट कशा आहेत? डेटसवर आहेत. तर ज्या वेळेला अशा 3 ऍडजस्टमेंट डेटसवर येतात त्यावेळेला काय केलं जातं जनरली, की सगळ्यात शेवट बॅड डेट्स आरडीडी जे आहे ते हे केलं जातं. आय होप इथं दाखवलं असेल. ठीक आहे, तर इथं इथं दाखवलंय बघा डेटसचं पुस्तकामध्ये तुमच्या. हे पहिल्यांदा डेटसची रक्कम इथे घेतली, जी टोटल डेटस होती 1,32,000. त्यानंतर हे बिल डिसऑनरचे ऍड केले यांनी 3,000, हे आपण बरोबर केले. त्यानंतर हे अनरेकॉर्डेड सेल्स पण इथं ऍड केले, म्हणजे ही ऍडजस्टमेंट केलेली नाही. आणि त्यानंतर सगळ्यात शेवट यांनी बॅड डेट्स आणि इथं आरडीडी जो आहे तो वजा केला. ऍक्च्युली तसं करायला पाहिजे आपल्याला. तर आपण काय करू, त्यांची पद्धत जी आहे तीच फॉलो करूया. थोडंसं तुम्हाला खाडाखोड होईल, पण हे थोडंसं कट करा. थोडंसं इथं जास्तच खाडाखोड होईल तुमची. सॉरी फॉर दॅट. थोडंसं याला मित्रांनो ऍडजस्ट करा. जर जागा नसेल राहत तर पुढे कंटिन्यू केलं तरी चालेल. तिथनं जस्ट ते कट करा. बॅलन्स शीट नंतर लिहा पाहिजे असलं तर, आणि जस्ट बॅलन्स शीटला आउटरची अमाऊंट लिहा. तसं केलं तरी चालेल. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा ती ऍडजस्टमेंट करायला पाहिजे होती, ती करूया. व्हेरी सॉरी फॉर दॅट. बघा इथं काय ऍडजस्टमेंट आहे ती. ठीक आहे, तर जस्ट बघा 1-2 सेकंड. पहिल्यांदा की गुड्स ऑफ रुपीज 6,000 वेर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन बुक्स ऑफ अकाउंट्स. 6,000चा याचा मराठीत अर्थ काय होतो? 6,000चा माल आपण विकला. ठीक आहे, 6,000चा माल आपण विकला, पण त्याची कोणतीही नोंद पुस्तकामध्ये केलेली नाही. नो एंट्री वॉज मेड इन बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय, की 6,000चा माल विकला पण त्याची नोंद झाली नाही. बघा, माल विकला आणि नोंद झाली नाही म्हणजे काय? तर पहिली गोष्ट विक्री आहे, मग त्याला विक्रीमध्ये आपण ऍड केलं पाहिजे. ठीक आहे, तर इथं ही जी विक्री आहे तुमची, याच्या खाली म्हणा ऍड, याच्या खाली म्हणा ऍड अन रेकॉर्डेड सेल्स, याच्या खाली म्हणा ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. अमाऊंट आहे याची 6,000. ओके, अमाऊंट आहे याची 6,000. ओके, सो 83 अधिक 6 हे 2,89,000 होतील 500 रुपये. ठीक आहे, तर हे होतील 2,89,500. गायत्री बरोबर आहे. नंबर 1 बघा, आता माल विकलेला आहे. ठीक आहे, आपण माल विकलाय, सृष्टी बरोबर आहे. आता माल आपण विकलाय, तर विक्री केलेल्या मालाचे पैसे आपल्याला कस्टमर देणार. बरोबर, माल तुम्ही विकला म्हणल्यावर तुम्हाला कस्टमर पैसे देईल. मग आता हे जे पैसे येणं आहेत ना, म्हणजे कस्टमर कडून, त्यालाच आपण डेटर्स म्हणतो. ठीक आहे, तर याला दुसरा इफेक्ट याचा काय, तर याला डेटर्स मध्ये ऍड केलं जातं. ऍड याचा दुसरा इफेक्ट करा, ऍड अनरेकॉर्डेड. ज्यांची जास्त खाडाखोड झाली माझ्यामुळं त्यांनी दुसरीकडे लिहिलं तरी चालेल. ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स किती आहेत तुमचे, तर आता इथं दिलेत 6,000 रुपये. बरोबर, 6,000 रुपये. तर हे 1,35 मध्ये हे 6 ऍड करूया. 35 आणि 6 41, तर हे होतात 1,41,500. अथर्व बघायचं उत्तर बरोबर आहे. तर हे होतात किती, 1,41,500. गायत्री उत्तर बरोबर आहे. ठीक आहे,
तर ही ऍडजस्टमेंट या पद्धतीनं कम्प्लीट केली जाते. पहिला इफेक्ट काय, तर सेल्समध्ये ऍड, सृष्टी बरोबर आहे. पहिला इफेक्ट काय केला बाळांनो, तर आपण सेल्समध्ये ऍड केलं. आणि दुसरा इफेक्ट काय केला, ते डेटर्स मध्ये सुद्धा ऍड केले. डेटर्स मध्ये का ऍड केले, कारण पैसे मिळणार आहेत आणि जे लोकांना तुम्ही उधारीवर माल विकलाय, ज्यांच्याकडून पैसे तुम्हाला मिळणार आहेत, त्या सगळ्या लोकांना तुम्ही डेटर्स म्हणता. म्हणून तुम्ही काय केलं, याला डेटर्स मध्ये सुद्धा इथं काय केलंय, ऍड केलेलं आहे. तर हा झाला याचा दुसरा इफेक्ट. आता आता सगळं बरोबर आहे. आता जस्ट आपल्याला ही ऍडजस्टमेंट करायची आहे बॅड डेट्स आणि आरडीडी ची. आता बघा, बॅड डेट्स वजा करायचे पहिल्यांदा यातनं, तर हे इथं करूया, लेस लेस बॅड डेट्स. किती होते बॅड डेट्स मगाशी, तर 1800 रुपये होते. तर हे मी वजा करतो, 1800 00 8 आणि 7 15, इथं झाले 2 9 10 11, इथं झाले 3, इथं झाला 1. तर हे राहतील 1,39,700. अथर्व बरोबर आहे, सृष्टी बरोबर आहे. तर हे झाले मित्रांनो 1,39,700. सानिका बरोबर आहे. ठीक आहे. तर हा झाला पहिला इफेक्ट 1800 रुपये बॅड डेटचा. बघा इथं 1800चा बॅड डेटचा दुसरा इफेक्ट तुम्ही केलेला आहे, जो बरोबर आहे. याला काहीही बदलण्याची, चेंज करण्याची गरज नाहीये. हा बुक एकदम करेक्ट आहे, सोडून द्या. आता नंबर 2. आता बघा बॅड डेटचा बॅलन्स किती राहिलाय, तर हा बॅलन्स राहिलाय आपल्याकडे 1,39,700 रुपये. याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, आरडीडी क्रिएट करायचा आहे. जो आरडीडी आहे तुमचा, लेस आरडीडी @ 5%. तर हा 5%चा आरडीडी. तर इथं 10% किती होतात, हे होतात 13,970. बरोबर, 1 0 जस्ट कमी करा, 13,970. याला जस्ट 10% म्हणजे याला 2 भागतो, बे एकी बे, बे संग 12 आणि 1 13, बे 9 18 आणि 1 19, बे 38 16 आणि 1 17, बे 5 10. तर हे होतात 6,985 रुपये. ठीक आहे, हे होतात 6,985 रुपये. ठीक आहे, तर याला जस्ट तुम्ही वजा करायचं आहे यामधनं. सगळ्यांनी उत्तरं दिलेली बरोबर आहेत, सृष्टी, अनु, सानिका, गायत्री. ओके, तर हे जस्ट वजा करा आणि अमाऊंट ऑर्डरला 10 मधनं 5 गेले, 5 राहतील. इथं झाले 9 आणि 1 10, इथं झाले 10 आणि 7 17, इथं झाले 7 आणि 2 9, इथं 3, इथं 1. तर हे 1,32,715 येतात का बघा, गायत्री, अनु, सृष्टी बरोबर आहे. 1,32,715 रुपये आउटरला येतात, सगळं म्हणजे वजाबाकी झाल्यानंतर. ठीक आहे, सगळी जी तुमची वजाबाकी आहे ती झाल्यानंतर एवढा बॅलन्स आउटरला राहतो. सो ऍक्च्युली थोडासा सिक्वेन्स चुकला ऍडजस्टमेंट करायचा. लॉजिक ऍडजस्टमेंट जे आपण रेग्युलर पद्धतीचे जे नियम वापरतो आपले, बॅड डेट्स आरडीडी, ते सगळे समानच मित्रांनो आहेत. जस्ट मला शेवटची ऍडजस्टमेंट पहिला करायला पाहिजे होती, ते तेवढं थोडंसं चुकलं, त्यामुळे तुमची खाडाखोड झाली असेल. व्हेरी सॉरी फॉर दॅट. बट ओव्हरऑल आता जो आपण क्रम फॉलो केलेला आहे, आता ही जी ऍडजस्टमेंट आहे डेटाची, ती एकदम बरोबर आहे. सो आता लास्टला आपल्याला आरडीडीचा दुसरा इफेक्ट करायचा आहे, जो आहे 6,985. तो मित्रांनो लिहितो पीएलच्या डेबिटला. तर हा इथं लिहा, पीएलच्या डेबिटला 6,985 रुपये. हा आहे तुमचा 2 आरडीडी. हा आहे तुमचा 2 आरडीडी. ठीक आहे, हा आहे 2 आरडीडी. तर हा इफेक्ट इथं कम्प्लीट झालाय. प्रॉब्लेमच्या खाली ज्या ऍडजस्टमेंट दिलेल्या होत्या, त्या सगळ्या ऍडजस्टमेंट मित्रांनो आपल्या कम्प्लीट झालेल्या आहेत. ठीक आहे, प्रॉब्लेमच्या खाली ज्या ऍडजस्टमेंट दिलेल्या होत्या, त्या सगळ्या इथं कम्प्लीट झालेल्या आहेत. जस्ट आता आपल्याला हिडन ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या फक्त इथं बघायच्या आहेत. सो ही बघूया. पहिल्यांदा ही ऍडजस्टमेंट बघा, 10% इन्व्हेस्टमेंट वाली. बघा, हा जो पॉइंट आहे ना, यात काय सांगितलं रे, तर 10% इन्व्हेस्टमेंट केली. ठीक आहे, 10% इन्व्हेस्टमेंट केली. आता या इन्व्हेस्टमेंटची किंमत किती आहे, तर ती आहे 20,000 रुपये. ठीक आहे, आता ही जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली, या इन्व्हेस्टमेंटची किंमत मित्रांनो तुम्हाला यांनी दिली आहे 20,000 रुपये. 20,000च्या इन्व्हेस्टमेंटवर व्याजाचा दर किती आहे रे, तर तो त्यांनी दिलाय 10%. मग 20,000च्या 10% होतात किती, 2,000. बघा, ही इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे, ही आहे तुमची काय, इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, की ही आपली गुंतवणूक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकेमध्ये ठेवलेत, पतसंस्थेमध्ये ठेवलेत, मग हे जे इन्व्हेस्टमेंटवरचं जे व्याज आहे, हे तुम्हाला काय आहे, हे व्याज तुम्हाला
मिळणार, बरोबर, हे व्याज तुम्हाला मिळणार. तर याचे दोन इफेक्ट करायचे आहेत या 2000चे. पहिली गोष्ट, इन्व्हेस्टमेंटवर व्याज आपल्याला मिळणार आहे, मग इन्व्हेस्टमेंट वाढणार आपली, तर याला आपण काय करतो, इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करतो. तर इथं बॅलन्स शीटला काय करायचं, बॅलन्स शीटला लिहायचंय तुम्हाला ऍड, याचा पहिला इफेक्ट लिहा ऍड इंटरेस्ट. ऍड इंटरेस्ट 2000 रुपये व्याज मिळणार आहे, बरोबर. तर 20+2 होतात किती, तर हे होतात 22,000. ठीक आहे, 20+2 हे होतात इथं 22,000 रुपये. हा झाला पहिला इफेक्ट. हा झाला पहिला इफेक्ट. हा झाला पहिला इफेक्ट इन्व्हेस्टमेंट वरचं व्याज. आता दुसरी गोष्ट, व्याज मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे, व्याज मिळणार आहे म्हणजे तो आपला इन्कम आहे. ठीक आहे, व्याज मिळणार आहे म्हणजे तो आपला इन्कम आहे. इन्कम आपण लिहितो पीएलच्या क्रेडिटला, तर पीएलच्या क्रेडिटला लिहायचा याचा दुसरा इफेक्ट बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती अमाऊंट आहे, तर आहे 2000 रुपये. ठीक आहे, बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 2000 रुपये. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 2000 रुपये. तर ही मित्रांनो ऍडजस्टमेंट आपण इथं कंप्लीट केलेली आहे. सिंपल होती. जस्ट त्यांनी काय सांगितले की इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर व्याजाचा दर 10% आहे. तर 20,000च्या 10% तुम्ही कॅल्क्युलेट केले, जे तुमचे आले 2000 रुपये. व्याज मिळणार आहे म्हणून पीएलच्या क्रेडिटला आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये दुसरा इफेक्ट त्याचा ऍड आपण केला बॅलन्स शीटच्या असेट. तर ही ऍडजस्टमेंट सुद्धा इथं कंप्लीट झालेली आहे. लास्ट ऍडजस्टमेंट बघायची, ती पण एक इथं काय म्हणतो त्याला, हिडन ऍडजस्टमेंट आहे. ही आहे ऍडव्हर्टिजमेंट. ऍडव्हर्टिजमेंटचे पैसे दिलेत मित्रांनो यांनी 4,500 रुपये. ठीक आहे, ऍडव्हर्टिजमेंटचे जे पैसे आहेत ते यांनी दिले 4,500. 4,500 किती महिन्यासाठी दिलेत, तर इथं दिले बघा की 4,500 जे आहेत ते आपण 9 महिन्यासाठी दिलेत. इथं कंसात लिहिले पेड फॉर. ठीक आहे, पेड फॉर 9 मंथ्स. ओके, पेड फॉर 9 मंथ्स. मग आता 9 महिन्याचे पैसे तुम्ही दिले. ठीक आहे, आपलं वर्ष जे असतं ते असतं 12 महिन्याचं. मग 9 महिन्याला तुम्ही पैसे किती दिलेत, तर 9 महिन्यासाठी त्यांनी दिलेत 4,500. तर मग 12 महिन्याचे म्हणजे अजून किती राहिले असतील द्यायचे, तर 3 महिन्याचे राहिले असतील तर 3 महिन्याला किती, तर हे कसं सोडवायचं, 3/9 गुणिले 4,500. ओके, 3/9 गुणिले 4,500. हे तुम्हाला समजते, 9 एके 9, 9×5=45. तर हे झाले 500. 5 त्रिक येतील तिकडे किती, 15. म्हणजे हे काय, अजून 1,500 रुपये आपलं देणे बाकी आहोत. ठीक आहे, अजून 1,500 रुपये आपल्याला द्यायचे आहेत. ठीक आहे, जस्ट मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी इक्वेशन लिहितो. हे कुठेतरी वर समासात लिहून ठेवा. याला जस्ट हेडिंग टाका. याला हेडिंग टाका. काय आहे तर ऍडव्हर्टिजमेंट. याला हेडिंग टाका ऍडव्हर्टिजमेंट. ठीक आहे, आणि हे कॅल्क्युलेशन तुम्हाला समजले का बघा, 9 महिने 3 महिने हे कॅल्क्युलेशन समजले का बघा. सिंपल आहे रे, काय अवघड नाही यामध्ये. की काय की 9 महिन्याचे पैसे दिलेत, मग आता द्यायचे किती राहिले असतील, तर वर्ष असते आपलं 12 महिन्याचं. 9 महिन्याचे दिले याचा अर्थ 3 महिन्याचे द्यायचे राहिले. हे लिहून घ्या आणि लिहून झाल्यानंतर मला सांगा तुम्हाला हे समजलेलं आहे का कॅल्क्युलेशन. यस, तर अमृता, श्वेता, सानिका, हर्षदा, अनु, लिहून ठेवा वर समासात कुठतरी. सृष्टी, यस, वैष्णवी, अनु, त्यानंतर हे अथर्व, रोहित. ठीक आहे, काय हरकत नाही. तर आता बघा, हे पैसे जे आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, द्यायचे आहेत. ठीक आहे, हे द्यायचे आहेत, बरोबर आहे. 9 महिन्याचे दिले, 3 महिन्याचे अजून द्यायचे आहेत. देणं आहे 1,500 रुपये. देणं म्हणजेच आउटस्टँडिंग. ठीक आहे, देणं म्हणजेच आउटस्टँडिंग. तर याला आपण इथं लिहायचं खाली ऍडव्हर्टिजमेंटचा ऍड आउटस्टँडिंग 1,500. 4 आणि 1 5 आणि हे एक 6,000 येतील आउटरला. 6,000 येतील इथं आउटरला. 6,000 येतील इथं आउटरला. नंबर 1. ठीक आहे, नंबर 1. नंबर 2, देणं आहे आपलं. देणं आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. तर याचा दुसरा इफेक्ट जो करायचा आहे तो लिहायचा तुम्हाला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. लिहा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला आउटस्टँडिंग.
आउटस्टँडिंग ऍडव्हर्टिजमेंट अमाऊंट आहे 1500. आउटस्टँडिंग ऍडव्हर्टिजमेंट अमाऊंट आहे 1500 रुपये. आउटस्टँडिंग ऍडव्हर्टिजमेंट अमाऊंट आहे 1500. मला वाटतं मित्रांनो प्रॉब्लेम सगळा कव्हर झालेला आहे. तर आजचा जो काय भाग आपण कंप्लीट केला तर हो तुम्हाला समजलं का एकदा बघा सगळ्यांना. कुणाला कुठली ऍडजस्टमेंट समजली नसेल, काही शंका असेल तर विचारा, मी एक्सप्लेन करतो पुन्हा एकदा. सगळं ऑलमोस्ट झालेलं आहे. येस, तर झालंय सगळं, काही इश्यू नाहीये. समजलं का मित्रांनो एकदा सांगा, जर इन केस नसेल समजलं तर मला सांगा, सो दॅट मी काय करतो एक्सप्लेन करतो त्याला पुन्हा एकदा. बोला रे बोला सगळे. यस अथर्व, रोहित, श्रुती, सृष्टी, सानिका, श्वेता, समजले का सगळ्यांना? अनु, यस, समजलेलं आहे का एकदा मला सांगा, सो दॅट आपण हे क्लोज करूया. यस, प्राची, वैष्णवी, हर्षदा, अनुजा, शैलजा, गायत्री, अश्विनी, सो ऑलमोस्ट सगळे हो म्हणतात. ओके, व्हेरी गुड. शैलजा, कालचा प्रॉब्लेम छान सोडवला, व्हेरी गुड बाळा, चांगली गोष्ट आहे. सो नेक्स्ट लाईक क्लोज करूया. जस्ट आता इथं बघा, क्लोज करत असताना काय करायचंय, क्रेडिटची टोटल करा ट्रेडिंगची. कुठली साईड मोठी येते बघा. यस प्रथमेश, क्रेडिटची टोटल करा किती येते बघा. 289, 289, 99, 2,99,000 आणि 40 म्हणजे 99, 9, 19, 29, 39 म्हणजे 3,39,500 येतात का बघा. 3,30,500. सॉरी ते 1,000 आहेत. सॉरी सॉरी सॉरी, बरोबर 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 आहे. 89, 90, 90 हे 3,30,500. येस, ते इथे येतील 3,00,000. बरोबर आहे तुमचं, 3,30,500 येतील. यस, सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत. गायत्री, अमृता, सानिका, अनु, श्रुती, हर्षदा. यस, तर डेबिटची करा आता. डेबिटची किती येते बघा. 44, 65, 6, 2,04,000, 2,4 आणि हे 9, 13, 13 आणि 3, 16, 2,16,000 येते का बघा. 2,21, सृष्टी म्हणते 2,21, श्रुती पण म्हणते 2,21, असं का. ओ सॉरी, बरोबर आहे. यस, सानिका पण म्हणते बरोबर आहे बाळा तुमचं. अमृता 2,21. ओके, सो इकडले आले 2,21,000. ठीक आहे, क्रेडिटची किती आले 3,30,500. तर वजाबाकी करूया. 500, 500 रुपये. देन हे 10 एक गेला, राहिला 9. देन हे 3 0, 1,09,500 रुपये. गायत्री, सृष्टी, श्रुती 1,09,500 रुपये. याला लिहा टू ग्रॉस प्रॉफिट. याला लिहा टू ग्रॉस प्रॉफिट. अनु, सानिका, बरोबर आहे बाळांनो, उत्तर सगळ्यांची बरोबर आहेत. ठीक आहे, तर हा झाला आपला ग्रॉस प्रॉफिट 1,09,500 रुपये. ओके, याला आपण काय करतो, याला लिहितो पीएलच्या क्रेडिटला 1,09,500 ला. तर इथं लिहा याला पीएलच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 1,09,500. ठीक आहे, याला लिहा 1,09,500. आता सगळ्यांनी काय करा, पीएलच्या क्रेडिट बाजूची टोटल करा. पीएल ला क्रेडिटला किती येते बघा. 9, 10, 11, 12, 13, 13, 14, 14,600. 1,14,600. 6, 5, 600 आणि ते 400. 1,500. यस, 1,15,100. श्रुती, सृष्टी, गायत्री, गायत्री गायत्री चुकले उत्तर. अनु बरोबर आहे, 1,15,100 बरोबर आहे. इथं लिहा हे 1,15,100. इथं पण तेच लिहा 1,15,100. डेबिटची करा. डेबिटची आता
ठीक आहे, यानंतर डेबिटची करा. अमृता बरोबर आहे. 6, 7, 14, 14, 20, 22, 23, 24. तर मेजर टोटल आहे 24,000. ओके, 9, 8, 2, 16, 1785. $200. $26,479 येते का? यस. 26. सृष्टी, हर्षदा, श्रुती, अमृता. 26,479. ठीक आहे, तर हे 1,15,100 मधनं 26,479 वजा करायचे. 9 आणि 1 10 झाले 8 आणि 2 10. इथं झाले 5 आणि 6 11. इथं झाले 7, 7 आणि 8 15. इथं झाले 3, 8, 9, 10, 11. 88,621. यस, हर्षदा, श्रुती, अनु बरोबर आहे. गायत्री बरोबर आहे. 88,621 रुपये हा येतो आपला नेट प्रॉफिट. 88,621 रुपये. जस्ट चेक करू इथं. यस, एक्झॅक्टली बरोबर आहे. 88,621 रुपये. ठीक आहे, हा झाला तुमचा नेट प्रॉफिट. ओके, आता बघा, हा जो नेट प्रॉफिट आहे ना, या 88,621 ला 2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे. का? तर इथं यांचा जो रेशो तो समसमान आहे म्हणून. ठीक आहे, तर 2 ने डिवाइड करतो. बे की बे, बे चोक 8, बे चोक 8, बे त्रिक 6, बे की बे, आणि हे 10, म्हणजे हे 4, 44, बे पंच 10. एक सेकंड, इथे किती घेतले? 44,311 आणि 44,310 बरोबर आहे. 44,311 येणार आहे. यस, उत्तर बरोबर आहेत बाळांनो. सानिका, सृष्टी बरोबर आहे. 1 रुपया इकडे तिकडे चालते. सो याला इथं लिहा, जस्ट उत्तर इथं लिहा याचं. टू नेट प्रॉफिट, टू नेट प्रॉफिट अमाऊंट आहे डी आणि के. ठीक आहे, डी आणि के 2 पार्टनर आहेत. हे दया आणि काहीतरी दुसऱ्याचं एक नाव आहे. पहिल्याचं उत्तर आलेलं इथं 44,311 रुपये. ठीक आहे, जस्ट 2 नी डिवाइड केले. का 2 नी डिवाइड केले? कारण यांचा जो रेशो आहे तो समसमान आहे म्हणून. दुसऱ्याचा आहे 44,310 रुपये. ओके, टोटल होते दोघांची 88,621. टोटल होते 88,621 रुपये. ठीक आहे, चलो, तर हा झाला तुमचा नेट प्रॉफिट. ओके, हा झाला तुमचा नेट प्रॉफिट. सो लास्ट पॉइंट आपल्याला इकडे हा नेट प्रॉफिट घ्यायचा असतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. तर हा इकडे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला घेऊया. बाय नेट प्रॉफिट, बाय नेट प्रॉफिट यामध्ये 44,311, 44,310, 44,311, 44,310. ठीक आहे, सो आता याला आपण हे करूया, क्लोज करूया. बघा, 1,60 आणि 40, तर हे होतील 2,04,311. हे पण इथं लिहा, 2,04,311. यातनं वजा करा, म्हणजे हे इथं राहतील 2,03,311. इकडं 1, 20 आणि 40 म्हणजे 60, 64. 1,64,310, 1,64,310, 1,64,310. याला म्हणा मित्रांनो टू बॅलन्स सीडी. टू बॅलन्स सीडी 1,64,310, 1,64,311 बरोबर उत्तर मित्रांनो दिलेली तुम्ही. ठीक आहे, तर हे आहे तुमचं लास्टचं उत्तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं. याला आपण कॅपिटल म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, याला आपण कॅपिटल म्हणतो. आणि या कॅपिटल नंतर याला आपण ट्रान्सफर, म्हणजे ह्या उत्तराला आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. कॅपिटल दया के नावाचं एक पार्टनर आहे के. तर किती आहे बघा इथं, 2,03,000.
311 आणि 164,310. येस. तर हा आहे 1, हा आहे 2, हा आहे 6, हा आहे 7, हा आहे 6, हा आहे 3. 3,67,621 येतात का बघा. सृष्टी बरोबर आहे बाळा. अनु बरोबर आहे. सो मित्रांनो, जे अजून कॅल्क्युलेशन मध्ये बाळा कमी पडतात ना, त्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे थोडं. सानिका बरोबर आहे बाळा. श्रुती बरोबर आहे. हर्षदा बरोबर आहे. ठीक आहे. जे लोक अजून याच्यामध्ये कमी पडतात, कॅल्क्युलेशन्स मध्ये कमी पडतात, त्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे कॅल्क्युलेशनची थोडीशी. गणित सोडवायचा प्रयत्न करा. सो दॅट होईल. आता दोन्ही बाजूची टोटल करा, किती येते मला सांगा. फायनल आन्सर किती येतं बघा आणि मला सांगा. और काय एक काम करू, इकडे कॅल्क्युलेट करूनच टाकू 2 सेकंदात. 3,67,621, 3,67,621 प्लस 14,500 प्लस 98 प्लस 700 प्लस 1500. 4,82,321 येते इकडली. 4,82,321. ठीक आहे. 40, 22, 12, 250 प्लस 1,11, 356 प्लस 68 प्लस 132, 715. यस. 25. 3,82,321. 3,82,321. एक सेकंड, किती आली? 3,82,000 कशी आली? गडबड. इकडलं माझं काय चुकलं काय? 4 लाख दोन्हीकडची सेम येते ना सगळ्यांची? 4,82,321. इथं कोणी उत्तर देत? हर्षदा, अनु, गायत्री, सृष्टी, सानिका, हर्षदा, सृष्टी. दोन्हीकडची सेम येते ना तुमची? माझं काय तर चुकलं असणार आहे कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन फार चुकले. तर किती आलंय तुमची ते लिहितो मी इथं. 4,82,341. 4,82,341. ओके. ठीक आहे. तुम्ही जी टोटल सांगितली ती मी इथं लिहिलेली आहे. पुस्तकात सुद्धा ती आली. काहीतरी माझ्या कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक असेल, त्यामुळे झाला असेल. सो प्रॉब्लेम मित्रांनो आपला इथं कम्प्लीट झालेला आहे. समजलाय का बाळांनो? एकदा मला सांगा. इथं काही इश्यू असेल, काही शंका असेल तर मला सांगा. येस येस. ठीक आहे. येस सृष्टी, काय हरकत नाही. अनुजा, श्रुती, सानिका, अथर्व, हर्षदा, सृष्टी हो म्हणतात सगळे. सगळ्यांना समजलाय का रे बाळांनो? अश्विनी बाळा यस. श्वेता ठीक आहे. अनु ठीक आहे. शैलजा ओके मी बाळा. चलो काय हरकत नाही.